श्री पुरुषोत्तम मास कथासार अध्याय 22 अधिक मास स्नान महिमा। श्री गणेशाय नमः। सूत श्रोत्यांना सांगतात की अधिक मासातील स्नानाच्या पुण्यदानाने काय घडले, कोणाकोणाचा उद्धार झाला, त्या संदर्भात विष्णूंनी देवी लक्ष्मीस सांगितलेल्या आणखी 2 कथा मी सांगतो, ऐका। गोकर्ण पर्वताच्या जवळ भगवान शिवशंकराचे पुरातन मंदिर असलेले एक सुंदर गाव होते. त्याचे नाव शिवपुरी. या शिवपुरीत अनेक भव्य वास्तू, प्रासाद, मार्ग, उद्याने आणि लहान मोठी मंदिरे होती. त्यात गोकर्ण पर्वताच्या पायथ्याशी असलेले सारणेश्वर नावाचे पुरातन शिवमंदिर फार प्रसिद्ध होते. त्या नगरीत नेहमी अनेक शिवभक्तांची ये-जा चालू असायची. त्याच गावात विप्रदास नावाचा एक सश्रद्ध माणूस आणि त्याची सुशील पत्नी हे दोघे राहत होते. ते जन्माने जरी शूद्र असले तरी कर्माने धार्मिक, सश्रद्ध आणि ईश्वरनिष्ठ होते. एका अधिक मासात त्या दोघांनी रोज गोकर्णी नदीचे पवित्र स्नान, सारणेश्वराचे दर्शन, मानसपूजन, नामस्मरण असा नेम केला होता. त्या दोघांनी तो नियम कसोशीने पाळलाही होता. त्याचबरोबर ते यथाशक्ती काही ना काही वस्त्र, अन्न, धन, जल, दीप इत्यादी दान ब्राह्मणास देऊन पदरी थोडे थोडे पुण्य जोडत होते. विप्रदास आणि त्याची पत्नी यांनी आपले स्नान, पूजा, नामस्मरण आणि दानाचे व्रत शेवटास नेले. संपूर्ण मासाची व्रताची संपूर्णता झाली. ती दंपती आपल्या घराकडे परत येत असताना अचानक 700 प्रेत पिशाचांनी त्यांना घेरले. त्यांची भयानक रूपे पाहून विप्रदासाची पत्नी तर बिचारी घाबरली. पण विप्रदासाने मात्र त्यांना खडसून विचारले, तुम्ही आमची वाट का अडवली आहे? तुम्हास काय हवे? तेव्हा सर्वांनी आम्हास मुक्ती हवी, उद्धार हवा अशी मागणी केली. जे ते प्रेत पिशाच आपली कहाणी सांगून पापकर्माचा पाढा वाचून मुक्तीची याचना करू लागले. विप्रदासाला त्यांची दया आली. त्याने आपल्याला लाभणाऱ्या पुण्यातील केवळ 7 दिवसांचे पुण्य पुरुषोत्तमाच्या साक्षीने त्या 700 प्रेत पिशाचांना दिले मात्र आणि दुसऱ्याच क्षणी त्या सर्वांना उत्तम दिव्य देह प्राप्त झाले. त्यांचा उद्धार झाला. त्या विप्रदासास धन्यवाद देऊन ते सर्व जीव आकाश मार्गाने स्वर्गलोकी निघून गेले. त्यानंतर भगवान विष्णू लक्ष्मीच म्हणाले, प्रिये, या पवित्र स्नान पुण्याची आणखी एक कथा तुला मी सांगावी असे मनापासून वाटते. ती अशी की पुण्यपावन सौराष्ट्र प्रांतात एक प्रभास नावाची नगरी होती. तिथे सोम शर्मा नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो सद्गुणी, सदाचारी आणि सद्भक्त होता. ध्यानधारणा, जप, तप ह्याची त्याला विशेष आवड होती. तो ज्ञानी पण होता. त्याचे अनेक वेद, शास्त्र, पुराणे ह्यांचा अभ्यास केलेला होता. त्याला धर्मशास्त्र चांगले ज्ञात होते. त्याने नाना प्रकारची व्रत वैकल्ये करून अधिक मासामध्ये मोठा पुण्याचा संचय करून घेतला होता. तो प्रत्येक अधिक मासात नेहमी कोणत्या ना कोणत्या तरी पवित्र तीर्थक्षेत्री जायचा. तिथल्या पावन नदीचे स्नान करून अधिकाचे अधिक फळ गाठीस जोडायचा. एकदा एका अधिक मासाच्या निमित्ताने तो सिंधू आणि सरस्वती या 2 पुण्यपावन नद्यांच्या संगमस्थानी स्नान व्रताचरणासाठी गेला. त्याने आपले स्नान, दान, पूजा, जप, तप हे आचरण तिथे मोठ्या सश्रद्ध मनाने केले. एके दिवशी ही दंपती असेच स्नानाधिक पुण्यकर्मे करून परत येत असताना एका पर्वतप्राय अक्राळ विक्राळ अशा देहधारी भयंकर राक्षसाने त्या दोघांना वाटेत गाठले. त्या राक्षसाचे भयानक रूप पाहून विप्रस्त्री फार घाबरली. तिला काय बोलायचे तेच सुचेना. पण तो सोमशर्मा मात्र नृसिंह स्तोत्राचा पाठ करीत त्या राक्षसांसमोर उभा होता. राक्षस 2 पावले पुढे येताच ते दोघे 4 पावले मागे सरकले. राक्षस पुढे आला आणि काय होते ते कळायच्या आत सोमशर्माचे चरण धरून तो उद्धार कर अशी मागणी करू लागला. या एका राक्षसाचा उद्धार म्हणजे अनेक निरपराध जीवांना जीवदान असा विचार करून सोमशर्माने आपल्या गाठीचे थोडे पुण्य त्या राक्षसास दान दिले. त्याच क्षणी त्याचा उद्धार झाला. तो राक्षस दिव्य देह धारण करून स्वर्गलोकी गेला. सूत सांगतात की ह्या अशा आहेत पुण्यकारक स्नान महात्म्याच्या कथा. आता पुढील अध्यायात आपण एकांतर उपवासाचा महिमा काय आहे ते पाहूया.